महाराष्ट्रातला आपला मराठी माणूस महाराष्ट्राचा इतिहास विसरत चाललेला आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून, टेलिव्हिजन सिरियलच्या माध्यमातून ते पाहत राहणं आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे तो तुमच्या मोबाईल फोन आणि त्याच्यावरची रील्स, याच्यामध्ये तो इतका अडकलेला आहे. या सगळ्या ह्याच्यात सगळेच अडकले आहेत, पण मला असं वाटतं ज्यांना इतका पूर्व इतिहास इतका मोठा आहे, मराठी माणसं, मी काल सांगितलं, मी आज तुम्ही देखील, अहो तुम्ही राज्यकर्ते होतात, राज्यकर्ते. या संपूर्ण म्हणजे ज्याला आपण हिंद प्रांत म्हणतो, या हिंद प्रांताचे राज्यकर्ते होतो आपण. या देशाचा पंतप्रधान हा आपल्या मराठा साम्राज्यांनी बसवला. हे एवढं मोठं साम्राज्य असलेला, एवढा मोठा इतिहास असलेला आपण सगळ्या गोष्टी गमावून बसतो. आपल्या सगळ्या गोष्टी हातातनं जात आहेत. आपण सगळेजण एकमेकांमध्ये भांडत बसलोय, जातीपातीमध्ये भांडत बसलोय आपण. आणि ही जातपात आता नुसती फक्त तुमच्या राजकारणापुरता मर्यादित राहिलेली नाहीये, ती नाटकात आली आहे, सिनेमात आली आहे, खाली कॉलेजमध्ये गेली आहे, शाळांमध्ये गेली आहे. आपण सगळंच विसरत चाललेलो आहोत. आज ही सगळी जी माणसं इथे जे फोटो लागलेले आहेत, 100वे अधिवेशन आहे, हे सगळे 100 अध्यक्षांचे इथे फोटो लागलेले आहेत. काय वाटत असेल त्यांना? मी आज खरं तर मी थोडासा एक कण विचार करून आलो होतो. मला काहीतरी, मला नाट्य क्षेत्रातल्या माझ्या सर्व कलावंतांना मला काही गोष्ट सांगायची. जरूर. आपण कृपया वाईट वाटून घेऊ नका, परंतु मी बाहेरच्या राज्यांमधली ज्या वेळेला कलावंत पाहतो, बाहेरच्या राज्यातल्या कलावंतांना ज्यावेळेला मी भेटतो आणि ज्यावेळेला मी आपल्या कलावंतांना ज्यावेळेला मी भेटतो, ह्याच्यामध्ये मला काही गोष्टींमध्ये ज्या चुका दिसतात, मला असं वाटतं मी त्यांच्यासमोर आज मांडणं आवश्यक आहे. मी खरं तर आपण माझ्यावरती विश्वास ठेवा, मी यासाठी म्हणून मराठी कलावंतांचा एक बैठक बोलणार होतो, शिबिर बोलणार होतो. पण आज या 100व्या अधिवेशनाच्या निमित्ताने मला असं वाटलं की सर्व कलावंत इथे असतील, नसतील नंतर ऐकतील, परंतु मी जे बोलतोय कृपा करून ऐका. पहिली गोष्ट आणि शेवटची गोष्ट म्हणजे एकमेकांना तुम्ही जर मान दिला नाहीत, तुम्ही एकमेकांना लोकांसमोर आद्या पद्या शेळ्या मेंढ्या अशा काहीतरी नावाने जर हाका मारत राहिलात, पशप्या आलाय, अंड्या आलाय, हे तुम्ही ऑन स्टेज लोकांच्या समोर तुम्ही बोलतात. आज मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये जर समजा बघितलं, मराठी चित्रपट खूप मोठा आहे, पण मराठी चित्रपटामध्ये स्टार नाही. मराठी चित्रपटामध्ये कलावंत आहेत, पण मराठी चित्रपटाला स्टार नाही. जे आज बाकीच्या तुम्ही बघितलं, कुठचंही रिजनल समजा तुम्ही बघितलं, तमिळ घ्या, तेलुगू घ्या, मल्याळम घ्या, तिथे स्टार्स आहेत. महाराष्ट्रामध्ये स्टार्स होते, आजही अनेक कलावंत आहेत ज्यांच्यामध्ये ती सगळे गुण आहेत. पण आपणच एकमेकांना लोकांसमोर, टेलिव्हिजनच्या कार्यक्रमामध्ये, सहज भेटले असताना पब्लिकमध्ये, कोणाही मध्ये आपण सगळेजण एकमेकांना काय त्या शॉर्ट फॉर्म नावाने हाका मारतात. काय अंड्या, काय पचक्या, काय मॅक, काय वाटेल ते बोलतात. तुम्ही जर तुमचा मान राखला नाहीत, लोक का तुम्हाला मान देतील?